दादा, माझी स्वप्न खूप छोटी आहे. मला कधीच अमेरिकेला जाण्यात इंटरेस्ट नव्हता. फक्त तुमच्या इच्छेसाठी मी गेलो. कारण मला वाटत होतं माझा मुलगा अमेरिकेमध्ये जावा, तिथलं शिक्षण घेऊन इथे यावा, माझा व्यवसायामध्ये लक्ष घालावं, माझा व्यवसाय मोठा करावा, त्यासाठी त्याच्या ज्ञानाची मदत व्हावी. पण नाही, तू तर या पोरीच्या प्रेमात पडलास रे. आता तुला निक्षून एक गोष्ट सांगतो, ऐक. या पोरीचा हात तुला सोडायचा नसेल, तिच्या बरोबरच जर राहायचं असेल तर नीट ऐक. व्यवसाय तर मी करणारच, पण माझा वारसदार म्हणून तुझं नाव काढून टाक. भले त्यासाठी कोर्टामध्ये तू माझा मुलगा नाहीस हे मला सिद्ध करावं लागलं तरी चालेल. दादा, कायदा हे मान्य करेल. हो, पण रक्ताच्या नात्याचं काय? दादा, तुम्ही माझ्याकडून सगळं सगळं हिरावून घ्या. पैसा, ही प्रॉपर्टी काहीच नकोय. तुम्हाला माझा बाप म्हणण्याचा माझा अधिकार फक्त तसाच ठेवा. दादा, मला तुमचा व्यवसाय नकोय, तुमचं भांडवल पण नकोय. फक्त मला माझ्या मनासारखं जगू द्या ना. दादा, मी हरलो पडलो तरी त्याची सगळी जबाबदारी माझी असणार आहे. पडल्यावर उठण्याची आणि हरल्यावर पुन्हा जोमानं सगळं उभं करण्याची जी ताकद आहे ना, हो, ती मला मिळणार आहे. माझ्या भविष्याची तुम्हाला किती काळजी आहे हे मला माहित नाही असं तुम्हाला वाटतंय का? दादा, जो रस्ता तुम्ही माझ्यासाठी बनवलाय ना, त्याने मी श्रीमंत होऊ शकतो. यशस्वी नाही. अरे, पण एवढं सगळं वैभव असताना आणखीन काय हवंय तुला? मला फोटोग्राफी आवडते. पण दादा, हे तुम्हाला माहित नाहीये. कारण तुमच्या भीतीमुळे मी कधी हे तुम्हाला सांगूच शकलो नाही. दादा, मला फोटोग्राफी खूप आवडते आणि मला त्यातच माझं करिअर करायचंय. तू नक्की आत आहेस ना? अगं हो नाही, काहीतरी म्हण ना प्लीज. आई, हे प्लीज आई, आई बोल ना. हो. आई, तू फक्त आतच नाहीयेस तर तू दरवाजा जवळ उभी आहेस. तुझ्या आवाजावरून कळतंय मला. हे आई, मग तू दार का उघडत नाहीयेस? तुला आम्हा दोघांना कडकडून भेटण्याची, मला आशीर्वाद देण्याची इच्छा होत नाहीये का? हा, मला माहिती आई, मला माहितीये तुझी इच्छा आहे. कोणाच्या तरी दबावामुळे तू करत नाहीयेस. झालं? आमच्यावर सगळे आरोप लावून झाले तुझे? अरे, तिला नाही भेटायचंय तुम्हाला. एक वेळेस ती सगळं मान्य करेल, पण हिला या घरची सून म्हणून तिला मान्यता कधीच देणार नाही ती. चांगलं वाईट कळतं तिला. अरे वा रेणुका, तू आज चक्क आईची बाजू घेतेयस.
खोटं सिद्ध करण्यासाठी का होईना, पण तुझ्या तोंडून आईबद्दल 2 चांगले शब्द ऐकून खूप छान वाटलं मला. ए आई, ऐकलंस ना? अगं रेणुका तुझी बाजू घेते. तुझी मुलगी सुधारली आई. ए बाद झाली हा तुझी नाटकं. रेणुका, वैजयंती, तुझ्या तोंडून ह्यांना ऐकायचंय. खोलीमध्ये जिथे कुठे असशील तिथून बोल, किंवा खोलीच्या बाहेर येऊन बोल, पण ह्यांचं तोंड तुला बघायचं नाही हे ना सांग. हो आई. आई तू दार उघड आणि मला सांगच. आई, हे आई तुझ्या तोंडून समोरासमोर ऐकायचंय मला. समाधान झालं असेल तर निघून जा इथनं. चालते व्हा. झालं समाधान? हो, झालं समाधान. आई, माझं समाधान झालं. हा झालं समाधान. कारण मला हे माहिती आहे, हे तू कुणाच्या तरी समाधानासाठी बोलतेस. आई, मुक्ता, माझ्यावर विश्वास ठेव. लवकरच आपण एकत्र असू. हा बंद दरवाजा, लोकांचा विरोध आपल्या नात्यात कोणताच दुरावा आणू शकत नाही. दादा प्लीज, दादा, दादा ऐका ना. दादा, हो दादा, मुक्ता माझं प्रेम आहे. हो माझी बायको आहे ती. प्लीज दादा, प्लीज आमची ताटातूट करू नका. दादा, हो निदान माझ्यासाठी तरी या नात्याचा स्वीकार करा ना. प्लीज दादा. परीक्षा संयमाची, स्वतःला सिद्ध करण्याची. तयार राहा. दादा, कधी आलात? कधी नाही, कशाला आलो ते विचारा. मी माझ्या मुलीला न्यायला आलोय. कारण इथे तुम्ही जो तिचा तमाशा केलाय ना, तो माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलाय. दादा, आर्याला आम्ही तुमच्या शब्दाखातर, तुमच्या जबाबदारीवर तुमच्या घरी ठेवलं होतं, आणि आज सारंग तिच्या समोर मुक्ताला घरात घेऊन आला सुद्धा. कुठे गेला तुमचा शब्द? कुठे आहे तुमच्या शब्दातलं वजन? उभ्या आयुष्यात आम्ही आमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी बघितलेलं नाहीये, आणि आज तुमच्यामुळे ती रडतीये. यासाठी तुमच्या घरी ठेवून घेतलं होतं का तिला? मला वाटतं प्रतापराव, या विषयावरती पुरुषांनी बोलायला हवं. तरच काहीतरी तोडगा निघू शकतो. जरा येतं.
मीच जिंकणार. कळलं? शेवटी मीच जिंकणार. अशी एक एक चॅलेंजेस देईन ना तुला की घरदार सोडून तू पळून जाशील कायमची. बुद्धिबळाची एक एक चाल तुला चेकमेट केल्याशिवाय राहणार नाही. असा चक्रव्यूह रचेन तुझ्या भोवती की तू भेदून बाहेर पडू शकत नाहीस. चक्रव्यूह रचण्यामध्ये माझा हात कोणी धरू शकत नाही. तुला वाटतं ना तू हुशार आहेस, पण बुद्धी चातुर्यामध्ये माझ्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. लक्षात ठेवायचं. काय करावं? आपण औषधान डब्बा द्यायला चाललो हे रेणुकाला सांगून जावं का? तिचा मायावर एवढा राग असताना ती ऐकन का? नाही नाही ऐकणार. उलट अजून मोठा तमाशा करेन. त्यांनी संबंध तोडल्याचा राग पण मनात असणार. काय करू? देवी आई, या गोंधळातून लवकर सोडव. जर कार्य आमच्या घरची सून झाली नाही तर एक अख्खा दिवस मी हातामध्ये बांगड्या भरून, कपाळाला कुंकू लावून, साडी नेसून स्त्री वेशात काढेन. आमच्या दोघीत तुला कोणाला तरी एकाला निवडावंच लागेल. सांग, मी की मुक्ता? मुक्ता. तू अंत्ययात्रा जर निघणारच असेल तर आमच्या दोघांची निघेल. कारण आता आम्हा दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही. हा बंद दरवाजा, हा लोकांचा विरोध आपल्या नात्यात कोणताच दुरावा आणू शकत नाही. The number you have dialed is currently busy. आई बघूया आपल्यात जास्त हट्टी कोण आहे. नको उचलूस तो फोन. पण मी पण फोन लावायचं थांबणार नाही. मुक्ता, तुम्ही काही खाल्लं नसेल ना? भूक लागली ना? अरे देवा, ढेकर म्हणजे एकतर पोटभर खाल्लं असणार, नाहीतर काहीच खाल्लं नसणार. मुक्ता, अगं माझं पोट मोकळं असलं ना की मला ढेकर येतात. हा बराबर. नवरात्रीत नाही का तुम्हाला सारखे ढेकर? पण तेव्हा तर पोटभर खाल्लं होतं म्हणाले ना?
आणि तुम्हाला किती ढेकर येते आहेत? हो, कारण मला खूप गॅस झालाय दुपारपासून. मी दुपारपासून काय? म्हणजे तेव्हा पण उपाशी होता का? हो, तो निरंकार उपास धरला असताना माझ्या घशाखाली तरी कसा घास उतरला असता ग. हे पण मुक्ता, तू काळजी करू नकोस हा. हे बघ, दादांनी जरी तुला अट घालून अडकवलं असलं ना, तरी ते फक्त आजच्या रात्री पुरतच. उद्या आपण एकत्र असू. हो, पण हे कसं शक्य आहे? काय ना मुक्ता, हे बघ, उद्या सकाळी बातम्यांमध्ये आणि वर्तमानपत्रात छापून येईल की रावसाहेब नगरकरांनी तुला सून म्हणून स्वीकारलं. आणि त्यात जर त्यांना हे कळलं ना की तू आउट हाऊस मध्ये, तर पत्रकार परत येतील आणि प्रश्नांचा भडीमार करतील. त्यामुळे त्यांना आपल्याला एकत्र ठेवावंच लागेल. वय, खरी पण आपण कोणती पण परीक्षा द्यायची तयारी ठेवूया. सुरुवातीला जेवढी काय संकट यायचे तेवढी येऊ द्या, आपण हिमतीनं तोंड देऊ. हो, ते करूच. पण मुक्ता, मला खूप भूक लागली यार. आता माझ्या या भुकेला मी कसं तोंड देऊ? अरे देवा, ही सरलेच. माझ्याकडे आईने दिलेला जेवणाचा डब्बा आहे. नेमकी तुमची औषधं पण माझ्याकडेच राहिली. पण यो डबा तुमच्यापर्यंत कसा पोहोचवायचा? तुम्ही येता का घ्यायला? अवघड आहे. हा, त्यांचा नंबर असेल की? मग ती बघ बरं. सापडला. आत्माराम, अरे वा, तुला तर एका मागून एका VIP लोकांचे फोन येत आहेत. फक्त 1 तास झाला आणि त्यात तुझे सगळे डावपेच बाहेर यायला लागले. मुक्ताची काळजी वाटत असेल त्याला. बाप येतो तिचा, ते मला बोलू दे. अजिबात नाही. आता हा फोन डायरेक्ट दादांकडे जाणार. रेणुका, रेणुका ऐक ना. रेणू, मोठ्या मालकीनबाई फोन नाही उचलू राहिल्या. नाही उचल ते. दे इकडं. तुम्ही परत लावून बघा ना. तेच करतोय. हाच नंबर आहे. हा, तेच. वाचतोय. आला. बोल आत्माराम. मालक तुम्ही? कारण वैजयंतीला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये. तुझं तोंडही बघायचं नाही, म्हणून फोन माझ्याकडे. बोल, काय काम काढलंस? हा, ते मी म्हणजे मालक. ते मालक, मला विचारायचं होतं की छोटे मालक आणि तुझी मुलगी घरी सुखरूप पोचले का? होय ना? का मध्येच रस्त्यात मी तिला मारून टाकलं, तुला न सांगता अंत्यसंस्कार करून टाकले, असं विचारायचं होतं ना? नाही मालक, असं बोलू नका. मालक तुम्ही स्वभावाने कडक आहे, पण तुम्ही कुणाचा जीव घेऊ शकत नाही, मला माहिती.
आपण समजत होतो ना तेवढी ती मुक्ता साधी नाही खूप हुशार आहे. आपण इथे कशासाठी आलो हे जरी तिच्या लक्षात आलं ना तर एकटी हिमतीने उभी राहून आपला डाव गृहप्रवेशाच्या वेळी तिची ताकद, तिचा तो निर्धार आम्ही सगळ्यांनी बघितलाय हो. तरी नशीब तू त्या गावात नव्हतीस. तिचा धीटपणा बघितला असतास ना तर तुझं डोकं फिरलं असतं. म्हणजे रावसाहेबांसमोर वाघिणी सारखी उभी राहते ती. मग आपलं काय, आपल्याला फाडून खाईल ती. खर तर रावसाहेबांनी आउट हाऊस पेक्षा आउट ऑफ द हाऊस तिला हाकललं पाहिजे, तरच आपण इथे टिकू शकतो. नाहीतर ज्यासाठी इथे आलोय ते काम करा आणि सरळ कल्टी मारा. वंस काय ग माधवी, तुमच्यासाठी माझ्याकडे एक खास बातमी आहे. काय? अहो राव दादानी त्या मुक्ताच्या बापाला मुलीसाठी सोनं करायला भाग पाडले. हो अहो त्याचा असा काही पाण उतारा केला ना की काही करून कुठूनही पैसे आणून तो मुक्तासाठी सोनं करणारच. वा वा वा, काय छान बातमी दिलीस ग. दादा खेळी खूप छान खेळलाय. पण मला एक सांग, ही बातमी तुला कोणी सांगितली? युवराजनी. हो राव दादा त्याला सगळं सांगतात. त्यांचा लाडका आहे तो, अगदी खास. हो का? राव दादा जर का बुद्धिबळाच्या पटावरचे राजा असतील ना तर माझा युवराज वजीर आहे, वजीर. हो का? रावदादानी या दागिन्यांच्या घेऱ्यात त्या आत्मारामला असा अडकवलाय की आता मुक्ताची हकालपट्टी या घरातून करतात की नाही ते बघाच. मला माहितीये तू पण काही खाल्लं नसतं नाही. एकमेकांना घास फरवून झाला. आता नाव घे ना. काय? नवऱ्याचं नाव. त्याशिवाय सोडणार नाही मी तुला. हा पण दारी होती तुळस, तिला घातलं होतं पाणी. देवी आली म्हणे, झाले सारंगधावांची राणी. वाव, अनबिलिव्हेबल. सारंगरावांची राणी ऐकायला किती छान वाटतंय सांगू.
पण घ्या ना. मी घेतो. मी पाठच करून आलो. तुला माहिती आहे का, मला घ्यायचं होतं म्हणूनच मी तुझ्या मागे लागलो होतो. आई का हा सनई चौघडे. आई परीक्षा बघते, पण आपण जिद्दीनं उभं राहायचं. तू आहेस बाई मस्त खमकी. हा, पर या घराकडे लक्ष द्यायचं कमी करू नगस. अगं तुझ्या माग काय काय घडलंय तर तुला माहित नाही. त्या आर्यानं रावसाहेबाला शब्दात अडकून वैजंतीचं समद अधिकार स्वतःकडे घेतल्यात. अगं समद दागिनं पण हिसकावून घेतल्यात. त्यामुळं तुझी जिम्मेदारी आता वाढली या. सून म्हणून घरात येताना त्या आर्याकडचे समधे अधिकार तू स्वतःकडे घ्यायचे आहेत. लक्षात ठेव. त्या आर्याला अजाबात सोडू नगास. तिनं मला आणि वैजंतीला लई लई त्रास दिला या. तर माझे होणारे सासरे रावसाहेब दादांनी मीच या घरची सून असं जाहीर केलं. त्यामुळे घरातील महत्वाचे निर्णय इथून पुढे मीच घेईन. घरातल्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे द्या. घरची जबाबदारी खांद्यावर घेतल्याशिवाय तिजोरीचे अधिकार मिळत नसतात. हो, रावदादांना पाण्यात पाहणाऱ्या तुम्ही कोणाला अधिकार आणि जबाबदाऱ्या शिकवताय? हा, आजी सगळं नीट होईल. तुम्ही तुमची काळजी घ्या. मी घेईन ग माझी काळजी, पण तू सावध राहा. हा, कारण तू घरात आल्यामुळं त्याचा अहंकार डिवचला गेलाय. तो तुला कायमच बाहेर काढायचा प्रयत्न करणारच. हा का हसतोय? अगं आजी, उद्याच्या न्यूजपेपर मध्ये वर्तमानपत्रांमध्ये ना फक्त एकच बातमी येणार आहे की रावसाहेब नगरकरांनी एका गरीब घराच्या मुलीला आपली सून म्हणून स्वीकारलंय. त्यामुळे मुक्ताला घराच्या बाहेर काढणं दूरच, उलट त्यांना मुक्ताला आपली सून म्हणून या घरात घ्यावंच लागेल. लई बेस्ट. थोड्या वेळात ना पेपरवाला पेपर घेऊन येईल. मग आपलं नशीबच पालटेल. आणि या विचारानंतर मला झोपच लागत नव्हती. पण मी काय म्हणते, आपल्याला जसं पेपर मध्ये बातमी येणार हे माहित आहे, तसं त्यांना पण माहित असणार ना. तरी पण ते आपल्याला लांब करायलाच पाहते. उलट जगाला समजणार म्हणून त्यांनी आपल्याला स्वीकारायला पाहिजे नव्हतं. अगं ते रावसाहेब नगरकर आहेत. स्वतःचा पराभव होणार हे माहित असून सुद्धा तो मान्य करणं अगं हे त्यांच्या स्वभावातच नाहीये. हे बघ, आज पेपर प्रकरणानंतर तुला स्वीकारताना प्रचंड आरडाओरडा होणार आहे. पण मुक्ता, आपण इतकं सहन केलंय ना, थोडं अजून करा. होय, म्हणजे फक्त पेपर घरात येईपर्यंत. अरे पण कुठल्याच पेपरमध्ये काही बातमीच कशी नाही. तुमच्याकडच्या पेपरमध्ये बातमी आहे का? नाही ना. तुमच्या पेपरमध्ये आली काय? कुठल्याच पेपरमध्ये नाही आहे. बघा 3 पेपर आहेत माझ्याकडे. बघ रे. हो रे, कोणत्याच पेपरला बातमी नाहीये. म्हणलं बातमी येईल, गावचं नाव छापून येईल, आणि कसल्या काय. चला रे, चल चल. नाही आलं ते बरंच झालं. अगं शेवटी घरचा मामला आहे आपल्या. तो असा 4 चौघात असा लोकात उधळायला नाही पाहिजे. खरंय तुमचं. हॅलो, नाही नाही, बातमी महत्वाची नव्हती म्हणजे काय? अहो नाही, तुमच्या पेपरला तर नाहीच आहे, पण ऑनलाईन पेपर मध्ये पण छापली नाहीये तुम्ही. अहो असं कसं करता आपलं एवढं? हॅलो हॅलो, मी कुठल्याच पेपरात बातमी कशी काही नाही आली?
हो दादा, का गेलात तुम्ही? उलट आता ना इथे असायला हवे होता, ह्यांचे चेहरे बघायला. मलाही चेहरे पाहायला थांबायचं होतं, पण बाजार समितीची अचानक मीटिंग लागली, त्यामुळे जावं लागलं. काय कुठे आहेत? बघू दे ना चेहरे. अगदी मनातलं बोललात माझ्या. हे बघा, छान दिसतात ना? एकदम छान. काय सारंग, ओळखलंस का? बाप बोलतोय मी. एक गोष्ट तुला सांगायची आहे. काय आपल्या जिल्ह्यामध्ये 12 वर्तमानपत्र आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 7 न्यूज चॅनल्स. कुठेही बातमी आली नाही रे. एकाही ठिकाणी बातमी दाखवली नाही, आहे की नाही? गंमत. तुम्ही दोघांनी मिळून जो काही कट रचला होतात ना, तो एका फोन कॉल मध्ये उद्ध्वस्त केला मी. तो अजून ना तुझ्या बापाला ओळखलेलं नाहीयेस बाळा. ती फक्त बातमीने माणूस पण गायब करू शकतो. कुसुम, दागिने मनिराम हप्त्यावर देईल असं मला नाही वाटत. हा, पण प्रयत्न तर करायला पाहिजे ना. अगं आपल्याकडे ठेवायला पण काही नाही. तसं असतं तर त्याच्या बदल्यात काही मागता आलं असतं. अण्णा, अण्णा, हा गोट्याचा डबा घेऊन जा ना. लय जिंकलेला गोट्या आहेत. याच्या बदल्यात देतील ना ती. नाही बाळा, नाही बाळा, अरे त्याची किंमत लय जास्त असते. हे राहू दे तुला. राहू दे, मी जरा जाऊन येतो. आई, सोनं कोणाला पाहिजे? आपल्या मुक्ताला. तिला कशाला? तू तर म्हणत असते की माझी लेकरं सोन्यासारखी आहेत. मग कचा, आणि तो दिस लवकरच येईल. तो दिस माझ्यासाठी लय महत्वाचा असेल. ज्या दिवशी तुम्ही तबला वाजवाल, मी संबळ वाजवीन आणि आपली आजी पुन्हा एकदा लावणी करत असत. मला माहित आहे हे सपान लय मोठं आहे, पण मोठं सपानच लढायला मोठं बळ देतात. माय भक्ती तुमच्या मला माय अंगात दिसतात. पण असं का होत असेल? सासरी आलेली मुलगी आपल्या सासरच्या माणसांमध्ये माहेरची माणसं का बरं शोधत असेल? तिला माहेरच्या लोकांची आठवण येऊ नये म्हणून की अगं, त्या मुलीला हे घर आपलंच आहे असं वाटावं म्हणून होत असतं हे असं. पण बाळा, निदान ह्या 4 भिंतीच्या आत का होईना तू मला तुझा अण्णा समज. आता कसं, तुम्ही मुक्ताला आता नाही म्हणू शकत नाही. परत तेच काय झालं? मी तुम्हाला नावानेच हाक मारतोय. थांबू काका, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाच्याच आहात. या घरातल्यांनी मला सून समजू दे, नाही तर नको समजू दे, तुम्ही मला मुक्ताच म्हणायचं. नाही ना, ते सून बाई काय माहित नाही, पण तुम्ही आता छोट्या मालकांच्या बायको झालात, म्हणजे आमच्या छोट्या मालकीन बाई. तुम्हाला तो मान दिला नाही तर काय फायदा? थांबू काका, मी आधी या घरात राहत होते,
माही किती मदत करायचा, किती जीव लावायचा. जागा बदलली, नाती बदलली, तरी माणसं तीच राहते. आणि माही तशीच राहते. होय, प्रयत्न करेन म्या, पण जमणं जरा अवघडच आहे. येतो म्या. असं काय बघत आहे? नवरात्रीत आलीस तेव्हा आई भवानीचं रूप वाटत होतीस आणि आता सरस्वतीचं रूप वाटते ग. शांत, सुरेल, आपल्या बोलण्यातनं सूर छेडणारी, वागण्यातून फुलं उधळणारी. तुझी ही भरभरून प्रेम करण्याची, लहान मोठ्या समद्यांचाच आदर करण्याची सवय या घराचं एक दिस मंदिर करणार बघ. आजी, तुम्ही मावलाच कौतुक करताय. मी हाय तशीच आहे, वेगळं काहीच नाही. हाय का, ज्यासाठी आले होते ते बोलायचंच राहिलं. काय ग? एका गोष्टीसाठी तुमची परवानगी पाहिजे नव्हती. कशासाठी ग? मोठी आई जशी देवीची रोज पूजा करतात तशी मला पण करायची. त्या वेगळं राहिल्यापासून देवी आईची कोणी पूजाच केली नाहीये. अगं मग कर की, वाट कसली बघतेस? अगं असं समज ही वैजंतीचीच इच्छा आहे, पण ह्या कपड्यात नाही करायची. म्हणजे मला काही कळालं नाही. म्हणजे आवरून सावरून साडी घालून मग पूजा कर. जणू सरस्वती आई भवानीची आरती म्हणतीये असं वाटलं पाहिजे. ह्या घे साड्या, समद्या तुझ्यासाठीच आहेत. माफ कर आजी. घरात हल्ली देवी आईची पूजा होत नाही. मोठी आईंनी पूजा केली पाहिजे. त्यांना तेच सांगायला चालले होते. अशी परंपरा नाही मोडायला पाहिजे ना. हे ते परंपरा वगैरे काय ते आम्ही बघून घेऊ. तुझा ठीक आहे, मग मोठी आई जशी पूजा करतात तशी तुम्ही पण करा. चला. येते मी. माधवी, बहिणीच्या नावाखाली हिदी देवीची पूजा केली तर करू दे ना. मग करू दे ना. करू दे ना, काय वेळी आहेस का? अगं देवीची पूजा म्हणजे ह्या घरातली सून करते, तिला सुनेचा अधिकार द्यायचा नाहीये ना आपण. मग हो हो ना. मग आता काय करायचं? आता काय करायचं? आपण कसे चुकीचे आहोत हे प्रत्येक वेळी दाखवत आली आहे ही. आपण काय ऐकायचं हिचं? कोण आहे कोण ही? हिच्या अति शहाणपणाचे प्रेक्षक का बनताय? ही डोंबाराचा खेळ मांडणार आणि आपण बघत बसायचा? आता इथे अजिबात कोणीच थांबणार नाही, कारण आता आरती होणार नाही. मुक्ता, परत सुरू कर आरती. आली आली, हिचीच कमी होती. ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ देत. ज्यांना देवीचा अपमान करायचा असेल त्याने करू द्या. तू आरती सुरू कर.
अष्टभुजावतार हो. औट कोटीच्या मुंडा घेऊन सांगा ते हो. सिंहारूढ होऊन केला दैत्यांचा संहार हो. हेल्याच्या रूपाने पळता झाला महिषासूर हो. ते काळी शस्त्राने उडवून दिदले त्यांचे शिर हो. जय जयकारे सुरवर करीती हो. जय जयकारे सुरवर करीती निरंजन परिकर हो. जय जय माय भवानी. हे जय जय माय भवानी अंबा तुळजापूरवास. अरे रावदादांना जर का हे कळलं तर काय करतील माहितीये ना तुम्हाला? अरे वळ उठतील वळ. करशील मदत करशील तिला? नको दादा नको दादा नको नको दादा नको दादा नको 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 नको. अरे बोला ना, तुमची गाडी पुढे ढकला. हेच म्हणजे यातलं दादाला कुणीच प्लीज काही सांगू नका, नाहीतर फार ते हे असं होईल रे, सगळं अवघड होईल. हो, कोणीच काही सांगू नका. दादा प्लीज तू पण काही सांगू नकोस. आता मी तर कोणाला काही सांगूच शकत नाही. स्वतःच्या हाताने कोण कुऱ्हाड मारून घेईल पायावर? अरे युवराज, तू सुद्धा सांगू नकोस रे बाबा, नाही तर तुझ्या हाताने तुझ्या बापाला रट्टे मारायला सुद्धा कमी करणार नाहीत ते. अगं आई, मी जरी शांत राहिलो तरी आर्या, रेणुका, अंबिका आत्या त्या कशा शांत राहणार? अरे देवा, कोणीतरी सांगणारच. आणि तुम्ही कितीही लपवा, दादांना कळणार हे नक्की. भाऊच्या अशा वागण्यामुळे माधवीचा संसार आता तलवारीच्या धारेवर आलाय. आता दादा काय त्यांना सोडणार नाही. अगं बाई, म्हणजे आता आपणच दादाच्या मर्जीतले राहिलो. आपण असंच एकत्र एकजुटीने राहूया. असंच जर आपण एकत्र एकजुटीने राहिलो ना, तर लवकरच आपल्याला हवंय ना ते आपण मिळवू. बरोबर आहे मम्मा. अगं ते म्हणतात ना, हम होंगे कामयाब एक दिन. अगो आई, किती हुशार आहे. आपल्याला जिंकायचं आहे बाळा. हो मम्मा, मग होगी शांती चारोर. अगं हे पण होईल. होईल. पण मम्मा, त्यासाठी ना आपल्याला तिघांना ना हातात हात घालून चालावं लागेल. का? अगं पुढे म्हटलंय ना, हम चलेंगे साथ साथ डाले हाथों में हाथ. अंबिके, हिला आवर, नाहीतर ही पूर्ण गाणं म्हणेल. पप्पा, ते गाणं नाहीये. हे गाणं नाहीये, समूह गीत आहे. आणि ते आपल्याला तिघांना मिळून म्हणावं लागेल, तरच यश मिळेल ना. म्हणा. हम चलेंगे साथ साथ डाले हाथों में. हे घे, हे या गाण्यावर ना रील्स आहेत. हो, ट्रेंडिंग वर आहेत. खरं? मला कसं माहित नाही. मंजूर. तर चॅलेंज स्वीकारणाऱ्यांनी कामाला लागायला हरकत नाही. तुमच्याकडे 8 ते 10 तास आहेत. काय करायचे ते करा. स्वतःच्या जीवावर उडण्याची वेळ सुरू होतीये आता. उडत. मुक्ता, चल
चला. मी आलोच. वा छान भाऊ वा. मस्त. तेव्हा देव पावला ग बाई. एक मिनिट हा, मी आलेच. माधवी काय आता दादा फोनवर काय म्हणाला ग? काय? आज घरात काहीच जेवण शिजणार नाही. हो पण तळलेलं चालेल ना? अरे देवा. म्हणजे घरात काहीच बनणार नाहीये. पण ह्या समोर नाश्ता आहे ना, हा आपण खाऊच शकतो ना सगळे. हो. जया, जे समोर आहे ते खा लवकर. पण थोड्या वेळाने भूक लागल्यानंतर पण हेच खायचं का? त्याची काळजी करायची गरज नाहीये. आपण जेवण आज बाहेरनं मागूयात. काही लोकांना धडा शिकवण्यासाठी दादानी योग्य निर्णय घेतलाय. मग चालेल. अरे पण ते भाऊसाहेब नगरकर तुझे वडील आहेत कुठं? आई, सांगितलं तर तुझा विश्वास बसणार नाही. म्हणजे ते आउट हाऊस मध्ये गेलेत, सारंग आणि मुक्तावरती लक्ष ठेवायला. का? अगं, दादांचं चॅलेंज स्वीकारून ते कोणती लबाडी तर करत नाहीत ना, हे बघायला गेलेत. म्हणजे बाहेरून पैसे आणतील उधार घेऊन आणि सांगतील आम्ही कमवले म्हणून. अरे काय सांगतोस काय? त्यांनी एवढा विचार केला? म्हणून म्हटलं ना, तुझा विश्वास बसणार नाही. खरंच रे बाबा, नाहीच बसत आहे. हे देवी आई, त्यांना असंच गुंडा पुरुष करून ठेव ग बाई. तुझे 11 मंगळवार करेन ग आई. आई, मला तर त्यांचा पहिल्यांदा अभिमान वाटतोय. मला तर काय वाटतंय काय सांगू तुला मी. पण बरं झालं, आता राव दादांना सांगायला खूप काही मिळालं. असं मीठ मसाला लावून सांगूया ना की या दोघांना आपण घरात आणि आउट हाऊस मध्ये झापलं म्हणून. तुम्ही दोघंही माफ करा मला. मी सगळ्यांसमोर तुमची असा वागलो. हो भाऊ काका, ती माफी काय मागताय? आपलं जसं ठरलं होतं तसं वागलाय तुम्ही. हा ओके. म्हणूनच मी म्हणते, तुम्ही माझ्या अण्णांसारखेच आहात. तसंच विनम्र, दयाळू, मायाळू. तुम्ही असला ना की ते काय माझ्या सोबत असंच वाटीत राहतं मला. आणि भाऊ काका, अहो काय अनबिलिव्हेबल ऍक्टिंग केली यार तुम्ही. म्हणजे आधी मला असं खरंच वाटलं की आता काका येणार आणि आपल्या बाजूला बसणार. नंतर अचानक तुम्ही असे काही चेंज झालात ना, मला वाटलं भाऊ काकांना काय झालं, ते खरोखर चिडले की काय. वय अरे आधी माझी सुद्धा ती ही होत नव्हती, हिम्मत होत नव्हती. नंतर गायत्रीचा चेहरा डोळ्यासमोर आला. विचार केला, मला कोणी या घरातून हाकलून दिलं ना तरी चालेल, पण त्या लेकराच्या वाट्याला हे नको, काय म्हणतो वनवास नको. आणि मग काय काका, हे बघा, ह्या घरातून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही. आम्ही दोघं तसं होऊच देणार नाही. फक्त कसं आहे ना, तुम्ही आम्हाला जो पाठिंबा देताय ना, त्यामुळे तुम्हाला थोडं सतर्क राहावं लागेल. आपल्याला परत हे सगळं असं सावरासावर करायचा चान्स मिळणार. सारंग, आता इथून पुढे तू बघच नुसतं काय होतंय ते. अरे रावसाहेब घरात नसताना हा भाऊसाहेब कसा आता रावसाहेब बनून घरभर वावरतो बघच तू. काय तुम्ही म्हणणार. आणि हो, मी काय म्हणतो, माझ्याकडे थोडे पैसे आहेत, ते तुम्ही ठेवा. अहो नाही नको काका. अहो खरंच नको. आम्ही ठरवलंय तसंच करणार. हो सर, ते आमच्या लक्षात आलं नाही. पण बरं झालं ना आम्ही तिथे गेलो, कारण त्यांच्याकडूनच तुमचा रेफरन्स मिळाला. आणि खरं तर मनापासून केलेला कुठलाच प्रयत्न कधी वाया जात नसतो. वा, हे छान बोललात. तर तुम्ही संबळ वाजवता वय आणि तुम्ही फोटोग्राफी करता. हो सर. तुमच्या दोघांची ही कामं लग्न, वाढदिवस अशा इव्हेंटशी रिलेटेड आहेत.
आणि आता तर लग्नाचा सीझन पण चालू होतोय. मी एका फोटोग्राफरची ओळख करून देतो. त्याच्याकडे वेडिंग फोटोग्राफीची भरपूर काम आहेत आणि त्याला फोटोग्राफरची पण गरज लागते. चालेल सर, थँक्यू व्हेरी मच. काय ना की अनेक लग्नात मंगलमय कार्यक्रमात सनई चौघड्यापेक्षा वेगळं काहीतरी हवं असतं लोकांना. तिथे मी संबळवादक देऊ शकतो. आणि आज पण आम्रपाली कार्यालयात एक लग्न आहे, पण त्याआधी मला एकदा तुमचं वादक ऐकावं लागेल, म्हणजे मला तुमची रेंज काय याचा अंदाज येईल. मला संगीतातलं फार काही कळत नाही, पण तुमच्या वादनाचा प्रभाव पडतो की नाही हे मात्र मी नक्की सांगू शकतो. आणि तो जर तुम्ही पाडू शकलात तर तुमचं काम नक्की आहे. मला चॅलेंज देत होती, आली नाही अजून. आलेली नाही आणि येणार पण नाही बरं का ती. येणार पण कुठल्या तोंडाने येणार ती. आता लाज वाटत असेल मला तोंड दाखवायला, पण तुला सांगतो मी, आता बघ तिला घरात ना असं फरफटत फरफटत दरवाजाच्या बाहेर हाकलून देतो की नाही बघ तू. अहो, तुमचा कुर्ता खिशाकडे उसवला होता, शिवलाय. दामूकडे पाठवून देते, रात्री घालता येईल तुम्हाला. गरज नाही मला, माझं मी बघेन. काय झालं, असे का बघताय माझ्याकडे? दादा, आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. म्हणजे मला असं विचारायचं होतं की मी आता घेऊ ना स्वयंपाक करायला. अरे म्हणजे काय आहे, अख्खं घर तुझं आहे, स्वयंपाक घर पण तुझंच आहे, कळलं ना? कर, छान स्वयंपाक कर, मस्त काहीतरी आज गोडाधोडाचं करा. हा, कर कर. त्या दोघांचा पराभव आपण साजरा करूया, आनंद साजरा करूया. ही पराभूत जोडी आता इथे येईल असं मला वाटत नाही. कसली देते मानहानीच्या भीतीनं घरी सुद्धा येतील की नाही शंकाच आहे. नाही येणार. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही स्वकमाईनं भाजीपाला आणि किराणा घेऊन आलो. म्हणजे आम्ही जिंकलोय. तर ठरल्याप्रमाणे मुक्ता या घराच्या किचन मध्ये आज स्वयंपाक करणार आहे. हा, आणि इतर सर्व बायकांनी आराम करायचा. आज मुक्ता जेवण करेल आणि तिचं जेवण बनवून झालं ना की आपण सोबत मिळून सगळ्यांनी मस्त जेवण करूया. दादा, खरं सांगते, मला माझ्या हाताने करून तुम्हाला सगळ्यांना जीव घालायला खरंच मनापासून आनंद होतो. तुम्ही वेगळा विचार करू नका. मुक्ता, चल आपण कामाला लागूया. मुक्ता, काळजी करू नकोस. अगं, दादांनी शब्द दिलाय तुला, आज ते तुझ्या हातचं नक्की खाणार. हो की नाही दादा?
मुक्ता चल आपण कामाला लागूया. दादा, त्या मुक्ताने किती सहज हरवलं ना तुम्हाला. तिला दिलेला शब्द तुम्हाला पाळावा लागला आणि आता माझ्या आई वडिलांना दिलेला शब्द सुद्धा तुम्हाला पाळावा लागणार. मला माहितीये तुम्ही अशी वेळ नाही येऊ देणार, पण जर आलीच तर याची गरज पडेल. तोंडच बघत बसणार आहात का वाढणार आहात? बरीच कामं पडली आहेत. हो दादा हो. मुक्ता पटकन वाढायला घेऊया. आशाताई, आम्ही पण वाढतो ना. असू दे असू दे, आम्ही आहोत ना वाढायला. ते वाढण्यावरून आठवलं, माझी ना एक मैत्रीण होती, पण तिची उंची ना वाढतच नव्हती. तिला कशावरून काही आठवत? मुलगी पैदा केले का किस्से? एक किस्से ना माझ्याकडे खूप आहेत. माझ्या मैत्रिणी पण मला म्हणतात किस्से पाला पड गया. अरे हिला जयाताई, तू याकडे जे काय किस्से असतील ना मला सांगत जा. मला ऐकायला लई मजा वाटते. चालेल. त्या दिवशी पण कामात असताना नाही. हा, तू एक काम कर, तुला आठवलेले किस्से कुठेतरी वहीत लिहून ठेवीत जा. आपण गप्पा मारायला बसलो ना की मला सांगित जा. हो हो हो, मला जसं आठवेल ना मी तसं लिहून ठेवेल. आठवल्यावरून आठवलं, मी तुझं जेवण ना खोलीत आणून देते. नाही मम्मा, मला दादा मामांना ना जेवताना बघायचंय. मी काय हात असं मानेच्या असं जेवणार आहे का मी? दादा तू शांत बस बघू. बरं ठीक आहे. तू ते काय बोलायचं? वाढून झाले सगळ्यांना. दादा जेवायला सुरुवात करा. जेवण संपवेन असं म्हटलं नव्हतं मी. हो, जे झाले ते विसरून जा. असं भरल्या ताटावरून उठू नये. मला अक्कल शिकवू नकोस, ते मलाही कळतं. कळलं ना? मनाला पटलं तरच अन्न अंगी लागतं. मी जिंकण्याच्या आनंदात नाहीये वो. लय माईनी बनवली. उष्टी पडली तुझी माया.
मुक्ता, हे बघ, ते अगं ते उष्ट वाया नाही जाणार, मी खाईन ते. अरे काय बोलतेस तू हे? उष्ट खाणार आहेस? स्वतःच्या वडिलांचं उष्ट खाल्लं तर काय बिघडते? मी खाईन. मूर्खपणाच्या सगळ्या हद्दी पार करतो. हा? एवढासा बदल घडायला 7 पिढ्या लागल्या. ही तर नुसती नांदी आहे. मला दिसतंय पुढच्या 1-2 वर्षात या घरात प्रत्येक बाई मुक्त असेल. बरं झालं बाई, माझ्या डोळ्यासमोर तू या घरात आलीस. मला घरात कामासाठी आलेल्या मुक्ताच्या नाही, तर माझ्या नात सुनेच्या हातचं खायला मिळालं. आता मला कधी बी मरण आलं तरी चालेल. आजी, असं काही पण बोलू नका. अहो, तुम्हीच तर माझी हिंमत आहे. आपल्याला अजून लय गप्पा मारायच्या आहेत. वय वय, हसायचंय, सोबत नाचायचंय. त्यामुळे असं अजिबात बोलायचं नाही. हा, बर बाई, चुकलं माझ. चला जेवा, घ्या जेवा. हो. मुक्ता, आई अण्णांची आठवण येते का? मोठ्यांची लय आठवण येते. तुला किती वेळ समजवायचं? पैशावरून मला बोलायचं नाही. हा, हातपाय झाडून अंग मोडून पैसे कमवण्यासाठी जन्म नाही झाला आपला. अंगावर धूळही न लागता झटपट पैसे कमवण्यासाठी जन्म झालाय माझा. या अगोदरही मी तेच करत होतो आणि यापुढेही मी तेच करणार. तेच करा. तेच केलं ना हा आयुष्यभर, म्हणून सगळं गमावून बसलो आपण. सारखी सारखी माझी इज्जत काढू नकोस. एक दिवस ह्या घरात मावणार नाही एवढा पैसा असेल माझ्याकडे. आणि परत जर का त्या मुक्ताशी माझी बरोबरी करशील ना, तर तुला खलबत्त्यात टाकेन आणि कुटेन. इकडे बघ, इकडे बघ. तुम्ही असे प्लीज बघू नका ना माझ्याकडे. मी जगाला जरी घाबरवत असले ना, देवी आईच्या आशीर्वादानं आजच्या कामाचे तर पैसे मिळाले, शिवाय पुढच्या कामाचे पण आगाऊ पैसे मिळाले. लगीन सराई सुरू होते ना, म्हणून. बरं झालं, बरं झालं. एक मिनिट. सर. हॅलो. हा सर, बोला. काही नाही, उद्याच्या लग्नाची आठवण करून द्यायची होती म्हणून फोन केला होता. हा हो सर, लक्षात आहे मला ते. सप्तपदी, सुनमुख या महत्वाच्या विधींना संबळ वाजवायचा आहे. दॅट्स ग्रेट सर. सर, आणि ते फोटोग्राफीचं बोललात का? हो, तेच सांगणार होतो. मी त्या फोटोग्राफरला तुमची कॅन्डिड फोटोची आयडिया सांगितली आणि तुम्ही काढलेले मोबाईल मधले फोटो पण दाखवले. काय म्हणाले सर ते? त्याला ती आयडिया खूप आवडली. शिवाय तो म्हणाला, हा जर मोबाईल मध्ये इतके छान फोटो काढू शकतो तो मोठ्या कॅमेऱ्यावर तर कमाल करेल. तुमचं काम फिक्स झालं समजा. तुम्ही आमच्या टीमचा भाग झालात याचा आम्हाला आनंद आहे. थँक्यू सर. सर, थँक्स फॉर दिस अपॉर्च्युनिटी. बरं, उद्या 9 वाजता या ऑफिस मध्ये आपण इकडनं सोबतच निघू. हो सर, अगदी वेळेत पोहोचतो. ओके. मुक्ता, अगं माझं काम फिक्स झालंय. त्यांना माझी फोटोग्राफी खूप आवडली आहे. हो हो. आजी, आता मला जायला हवा. आशीर्वाद दे. वय 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 वय, बरं झालं, बरं झालं. चांगलं काम करा, लय लय मोठं व्हा. माझं लय लय आशीर्वाद आहे तुम्हाला. यशवंत व्हा. जा तुम्ही. आलो सर. या. चल. आई देवी. हे काय?
सगळं असं मोकळं कसं काय? आपण त्याच जागेवर आलोय ना? हो. पण मुक्ता, इथे बाहेर ऑफिसची पार्टी पण नव्हती. ऑफिस बदललंय की काय? असं एका रात्रीत कसं बदलेल? कालच नाही का त्यांनी म्हटलं की सकाळी या, आपण इथून सोबत जाऊ. एक मिनिट थांब, मी त्या सरांनाच फोन लावतो. हा. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. फोन बंद येतो. अरे देवा, आता मी परत एकदा ट्राय करतो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. शिट, बंदच येतो. यार मुक्ता, मला त्यांची भीती वाटते. हे बघ, आणि मी असं जर शांत बसलो ना तर ही भीती मला गिळून टाकेल. नाही मुक्ता, मला त्यांना जाब विचारायलाच हवा, आणि तेही त्या सगळ्या लोकांसमोर जाब विचारायला हवा. तुम्ही जास्त चिडचिड करू नका. राग माणसाला काही सुचून देत नाही. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपण दुसरं काम शोधू. तो मुक्ता, आपण दुसरं, तिसरं, चौथं कितीही कामं शोधली ना तरी हा माणूस आपल्याकडून ते काम काढून घेणार म्हणजे घेणारच. आणि मुक्ता, इतकंच नाही, आपल्याला जे काम देतील ना त्यांना पण आयुष्यातून उठवणार. अगं, अशानं घाबरतील लोक आपल्याला कुणी दारात सुद्धा उभं करणार नाही. मला त्याच जास्त वाईट वाटत आहे. आपल्यामुळे लोकांना किती त्रास होतोय. पप्याला विचारायला पाहिजे. वय, थांब, त्याला फोन करतो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. बंद येतोय, परत एकदा करतो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. हा पप्या पण ना, जेव्हा गरज असते ना तेव्हा नेमका फोन बंद करून बसतो. कोणाची मदत घेण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये उगाच गरीब बिचारी प्यादी चिरडली जाते. काय झालं? या भाऊचा फोन बंद येतोय, म्हणजे मोठ्या मालकांनी तर चल, आपण पप्याकडे जाऊया. नको करून सोडले. ज्या कामामुळे मुक्ता त्या दिवशी इतकी ओढत होती ना, ते दादांनी कामच काढून घेतले. हो हो, नुसतं काम काढून घेतलं नाही तर ज्यांनी काम दिलं होतं ना त्याचं ऑफिसच बंद करून टाकलं. मी तर हे पण ऐकलंय की भीतीने तो शहरच सोडून पळाला म्हणे. आता त्यांना कोणीही काम देताना 10 वेळा विचार करेल. किती मजा! म्हणजे घरातून रस्त्यावर आणि कामावरूनही रस्त्यावरच. वा वा, त्या मुक्तानी दादाला अजून ओळखला नाहीये. वाघ जसा आपल्या सावजाला असा तोंडात धरतो आणि खेळवून खेळवून संपवतो ना, तसा दादा मुक्ताला संपवून टाकणार आहे. म्हणजे मुक्ताच्या मुजोरीची हवाच काढली म्हणायची दादांनी. तुम्हाला मनातल्या मनात अशा गुदगुल्या होत आहेत हो ना? हो, नक्कीच मुक्ताला आता घाबरवण्यासाठी नवीन काहीतरी आयडिया सुचली आहे तुम्हाला हो ना? नाही नाही, मुक्ताला घाबरवण्यासाठी नाही, वैजंतीला. घाबरलीस ना? हो, वैजंतीला दचकवण्यासाठी. नाही म्हणजे तसं मला काही वेगळं करायची गरजच नाहीये. ही बातमीच एवढी झटकेबाज आहे ना की कोणी दचकेल. मग कोण कोण आहे माझ्या सोबत? मी. घाबरलात ना? दादा थांबा. दादा, तुम्ही दुर्बल लोकांवर हात उचलायच्या आधी ना विचार करायला हवा होता. वाघानं वाघावर झडप घातली ना
तर त्याला बहादुरी म्हणतात. वाघानं असं सशावर चालून जाणं याला फक्त त्याच्या ताकदीची मगरुरी म्हणतात. मला तुझा राग नाहीये, कीव करावीशी वाटते. मला तुमची कीव सुद्धा येत नाही. मला इथून पुढे ना आम्ही तुमच्यावर प्रेम करू शकतो, ना तुमच्याशी आपुलकीनं बोलू शकतो. मी फक्त तुमचा तिरस्कार करू शकतो. तिरस्कार? हो, तिरस्कार. दादा, मला ना तुमच्या ह्या वागण्याची किळस येते. अहो तुम्ही मला तुमचा चेहराही बघायचा नाही. इथून पुढे तुम्ही जगलात का मेलात का, मला काहीच फरक पडणार नाही. एक शब्दही बोल नका, एक शब्दही बोल नका. दादा, मला तुमचा आवाज पण ऐकायचा नाही. आणि लक्षात ठेव, पप्प्याच्या कुटुंबाला खर्चटलं जरी ना, तर तुम्ही बोलून नाही दाखवणार. जे करायचंय ना ते करून दाखव. दादा, दादा प्लीज तुम्ही या. मी माझी मर्यादा सोडेन आणि काहीतरी बोलेन. तुम्ही प्लीज जा इथून. आता तुम्ही या.